नमस्कार. तर इंद्रायणी मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की इंदू विठुरायाच्या मंदिरात झोपण्यासाठी आलेली असते आणि इंदू खूप खुश असते आणि ती तिचं पासबुक बघत असते आणि हसत असते. आता इंदू तिची बॅग उशाखाली ठेवून त्याच्याखाली पासबुक ठेवणार इतक्यात तिथे करिश्मा येते आणि आश्चर्याने त्या पासबुककडे बघायला लागते आणि इंदूला म्हणते की इंदे काय आहे ते आणि काय लपवतेस माझ्यापासून. तर मग इंदू म्हणते की अगं काय नाही. यावर करिश्मा म्हणते की काय नाही, काय आहे ते सांग. यावर इंदू म्हणते की नाही अगं, ते गणिताचं पुस्तक आहे माझं. यावर करिश्मा चिडून म्हणते खोटं बोलूच नको नको बऱ्या बोलाने सांग की काय आहे ते आणि काय लपवले माझ्यापासून. मग इंदू घाबरून म्हणते की अगं खोटं कशाला बोलू करिश्माताई, ते पुस्तकच आहे. यावर करिश्मा इंदूला म्हणते की थांब, तू अशी नाही ऐकणार. असं म्हणून ती स्वतःच इंदूच्या बॅगखालचं ते पुस्तक पासबुक घ्यायला लागते आणि म्हणते की पासबुक आहे, हे बुक नाही आहे. आणि म्हणते की पासबुक काढलं म्हणून काय लय गमच्या करायला लागलीस काय आणि माझ्याशी खोटं बोलतेस माझ्याशी. इंदू घाबरत म्हणते की अगं ताई तसं नाही, मी आपलं इकडे तिकडे जाऊ नये म्हणून. आता करिश्मा हसत इंदूला म्हणते की आत्ता नाही जाणार इकडे तिकडे. असं म्हणून ती ते पासबुक फाडायला लागते आणि नंतर हात उंच करून म्हणते की घे आता घेऊन दाखव पासबुक. मग इंदू रडत म्हणते की ताई असं नको करूस असं ताई. मग इंदू ते पासबुक घेण्याचा प्रयत्न करत असते, मात्र करिश्मा हात उंच करून इंदूला त्रास देत असते आणि म्हणत असते की घे पासबुक. करिश्मा इंदूला म्हणते की आता तुझं पासबुक फाडूनच टाकते. मग इंदू रागाने करिश्माला म्हणते की टाक फाडून टाक, काय करायचं ते कर. यावर करिश्मा शॉक होऊन इंदूकडे बघायला लागते आणि म्हणते की म्हणजे. यावर इंदू करिश्माला म्हणते की तसेही हे पैसे मी तुलाच देणार होते, पण तुला पासबुक फाडायचंच आहे ना, मग फाड एकदाच. आता करिश्मा शॉक होऊन पासबुककडे बघायला लागते आणि इंदूला विचारते की तू हे पैसे मला देणार होतीस. मग इंदू करिश्माला म्हणते की हो, मग मला पैशाचा मोह नाही आहे ग ताई. आणि ती म्हणते की त्या पासबुकवर माझं नाव छापून आलं, हेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. करिश्मा इंदूला म्हणते की तू नक्की हे पैसे मलाच देणार होतीस. यावर आता इंदू म्हणते की हो, तू मला पुस्तक दे, मी तुला पैसे देईन. आता करिश्मा आनंदाने इंदूला ते पासबुक द्यायला लागते. इंदू हात पुढे करते, पण करिश्मा ते पासबुक हातामध्ये घेऊन पाठीमागे हात लपवते आणि इंदूला विचारते की पण कधी देणार आहेस तू पैसे. मग इंदू म्हणते की अगं ते बँकेत फरशा बसवायचं काम चालू आहे ना आणि खिडक्या पण बसवायच्या आहेत चोर येऊ नये म्हणून. ते झालं की तू आणि मी आपण दोघी जाऊन पैसे काढूया. मग करिश्मा इंदूकडे बघायला लागते. इंदू म्हणते की अगं खरं सांगते. आता करिश्मा इंदूला ते पासबुक देऊन टाकते आणि म्हणते की नीट सांभाळून ठेवा, माझे पैसे आहेत यात. आता पासबुक बघून इंदू खूप खुश होते. यानंतर करिश्मा तिथून निघून जाते. आता करिश्मा निघून गेल्यानंतर इंदू ते पासबुक तिच्या बॅगखाली ठेवून ती आनंदाने झोपून जाते. आता यानंतर आपण पाहतो की दुसऱ्या दिवशी सकाळी इंदू एका मोठ्या गाडीत बसून गॉगल वगैरे घालून आलेली असते आणि पाठीमागे तिचे बॉडीगार्ड्स म्हणून तिची फंटा गँगसुद्धा असते आणि ती एका किराणाच्या दुकानात येतात आणि दुकानदाराला इंदू म्हणते की गजू काका, माझ्या दोस्तांना काय गोळ्या बिस्किटं काय पाहिजे ते द्या. पप्पा म्हणतो की इंदू मला बिस्किट पाहिजे. यावर इंदू पप्प्याला म्हणते की हो, जे पाहिजे ते घे, आपल्याकडे कशाचीच कमी नाही. आता पप्प्या बिस्किट घ्यायला जाणार इतक्या दुकानदार इंदूला म्हणतो की इंदे काय फुकट येतं का हे सगळं पैशावरती येतं. यावर इंदू म्हणते की ओ गजू काका, आपल्या नावाने बँकेत अकाउंट उघडले आणि ती ते पासबुक त्यांना दाखवत म्हणते की हे बघा पैसे आहेत त्याच्यात पैसे. हे बघून गजू काकासुद्धा आश्चर्याने इंदूला म्हणतात की बाबा एवढे पैसे. मग इंदू म्हणते की बघितलं ना आपल्याकडे किती पैसे आहे, म्हणजे द्या मग आपल्या दोस्तांना काय पाहिजे ते द्या. यावर ते गजू काका म्हणतात की बरोबर देतो असं म्हणून ते पप्प्याला बिस्किटे देतात आणि सगळ्या फंटा गँगनासुद्धा चॉकलेट बिस्किट गोळ्या सगळं देतात. यानंतर सगळे फंटा गँग दुकानातील सगळ्या खाण्याच्या पदार्थ वस्तू सगळे घेते. इतक्यात गोपाळसुद्धा तिथे येतो आणि इंदूला बघून म्हणतो की इंदू मॅडम, मला पण काहीतरी द्या की. यावर इंदू चॉकलेट खात खात गोपाळला विचारते की कोण तू. यावर गोपाळ म्हणतो की मी गोपाळ. मग इंदू म्हणते की गोपाळ नाही बेडूक. मग सगळेजण हसायला लागतात. इंदू म्हणते की बोल, मी बेडूक आहे. यावर गोपाळ म्हणतो की नको ना,
पण इंदू म्हणते की नाही, मग चॉकलेट नाही मिळणार, बोल पटकन. मग गोपाळ नाईलाजाने म्हणतो की मी बेडूक आहे. मग इंदू म्हणते की हां आला ना आत्ता लाईनवर. गोपाळ म्हणतो की मला माफ करा पण मला चॉकलेट द्या. यावर इंदू म्हणते की लय शहाणपणा करतोस ना आणि आता स्वतः चॉकलेट मागतोस, काय बोलतोस तू, नको नको दात किडतील असंच ना, आणि चल जाऊन अभ्यास कर. आणि हे काय केस सोडून फिरते झिपरे असं. यावर गोपाळ म्हणतो की तुम्ही सांगाल तसं करेल मी. इंदू मॅडम पण मला ना आत्ता चॉकलेट द्या. यावर इंदू आदूला म्हणते की आदू दे रे याला चॉकलेट. मग यानंतर आदू गोपाळला चॉकलेट देतो. आता सगळेच जण इंदूच्या नावाने ओरडायला लागतात की इंदू आमची मेन, इंदू आमची मेन. गोपाळ मात्र बघतच असतो. मग इंदू सगळ्यांना थांबवते आणि म्हणते की गोपाळला विचारते की तू का गप्पा आहेस रे, मग तू पण बोल आमची मेन इंदू. मग गोपाळ म्हणतो की आमची मेन इंदू. सगळेजण मग आमची मेन इंदू म्हणायला लागतात. आता इंदू खूप खुश असते आणि मस्त चॉकलेट खात असते. आता यानंतर आपण पाहतो की सुशीला इंदूला उठवायला येते आणि म्हणते की इंदे उठ, काकड आरतीची वेळ झाली आणि तू अजून पसरली आहेस. मग इंदू घाबरून झोपेतून उठते आणि सुशीला इंदूला म्हणते की घरातली कामं काय तुझी माई येऊन करणार आहे का, काय चाललं काय, उठ लवकर, आणि शेण कालवायचं राहिलं ते. आणि मग इंदू उठते आणि आता सुशीला तिथून बडबड करत निघून जाते. आता इंदू अजून एकदा ते बॅग खालचं पासबुक काढून बघायला लागते. आता यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की शकुंतला किचनमध्ये काहीतरी काम करत असते. तितक्यात तिथे मोठ्या बाई फोनवरती बोलत येतात आणि त्या फोनवरती म्हणत असतात की अगं सुलेखा तसं नाही आहे, कसं आहे, अधोक्षज अजून बाळकडू आहेत तर, पण तू ऐकते की नाही माझं सुलेखा. आणि त्या म्हणतात की बरं मी बोलून बघते एकदा, आणि त्या फोन ठेवून देतात. आता शकुंतला मोठ्या बाईंकडे बघून विचारतात की मोठ्या बाई अहो काय सगळं ठीक आहे ना. यावर मोठ्या बाई म्हणतात की हो सगळं ठीक आहे, तुला माहिती आहे का गं माझी ती नांदेडची बहीण सुलेखा. यावर शकुंतला म्हणते की हो माहिती आहे. मग मोठ्या बाई म्हणतात की ती म्हणत होती की तिला नांदेडला अधोक्षजचं कीर्तन ठेवायचं आहे. हे ऐकून शकुंतला आश्चर्याने विचारते की काय. मोठ्या बाई म्हणतात की काय, हे अगदी असंच झालं मला, की काय, हे काय बोलतेस तू. शकुंतला आश्चर्याने मोठ्या बाईंकडे बघत असते. मग मोठ्या बाई म्हणतात की ती काय मला म्हणाली माहिती आहे का, तुमचे व्यंकट भाऊजी परक्या माणसांना इतकं मायेनं कीर्तन शिकवतात तर घरच्यांना शिकवतच असतील की. शकुंतलाला काहीच समजत नाही, ती मोठ्या बाईंकडे आश्चर्याने बघतच असते. आता मग ते मोठ्या बाई म्हणतात की आता मी काय सांगणार तिला. मग शकुंतला अडखळत म्हणते की नाही म्हणजे. आता मोठ्या बाई म्हणतात की अगं शकुंतला काय सांगणार, व्यंकट भाऊजींना घरची माणसं दिसतात कुठं. आता शकुंतला मोठ्या बाईंना म्हणते की मोठ्या बाई मला सांगा खरंच अधोक्षजला कीर्तनकार व्हायचं आहे का हो. मग यावर मोठ्या बाई म्हणतात की हा काय प्रश्न झाला आहे का, गोविंद महाराज दिग्रजकर यांचा नातू आहे, तो कीर्तन तर करणारच. आता आमचा अधोक्षज कीर्तनकार होणार. शकुंतला म्हणते की मोठ्या बाई हे सगळं ठीक आहे पण. मोठ्या बाई रागाने म्हणतात की पण काय, आणि रागाने उठून उभा राहत शकुंतलाला म्हणतात की काय म्हणायचं आहे काय तुला, माझ्या अधोक्षजची जीभ जड आहे असं म्हणायचं आहे का. असंच म्हणायचं आहे ना तुला, आवाज जड असेल पण त्याचा मेंदू जड नाही आहे, हुशार आहे, तो कीर्तन करू शकतो. माझा अधोक्षजच कीर्तनकार होणार आणि माझा अधोक्षज कीर्तन करणार. तुला असं वाटतं का त्याने कीर्तन करू नये म्हणून. शकुंतला म्हणते की नाही मोठ्या बाई, अहो असं अजिबात वाटत नाही मला. मोठ्या बाई म्हणतात की तुला काही पण वाटो न वाटो पण माझा अधोक्षज कीर्तन करणार आहे मला वाटते. आणि भाऊ खोत म्हणतात की मी तुला काय कळणार ग आईची माया. शकुंतला त्यांना समजावत असते आणि म्हणते की मोठ्या बाई ऐका, अहो तुम्ही काळजी नका करू, मी यांच्याशी बोलते, मी यांना सांगेन की आपल्या अधोक्षजला कीर्तन शिकवा म्हणून. मोठ्या बाई म्हणतात की तू सांगणार, तू व्यंकट भाऊजींना सांगणार, सांग मग, तू सांगितलं तर ऐकतील ना ते, मग सांग. शकुंतला म्हणते की हो सांगते. मोठ्या बाई म्हणतात की आत्ताच सांग जा. मग शकुंतला तिथून निघून जाते. नंतर दुसरीकडे आपण पाहतो की आदू आणि इंदू शाळेत निघालेले असतात. आदू इंदूला म्हणतो की इंदू गोपाळदादाने संध्याकाळी मंदिरामध्ये मीटिंग ठेवली आहे. इंदू विचारते की कसली मीटिंग रे.
आदू म्हणतो की ते माहीत नाही, पण किल्ल्याच्या संदर्भात कसली तरी मीटिंग आहे. इंदू म्हणते की अच्छा, ती किल्ल्याची मीटिंग होय, ते आमचं आधीच ठरलं होतं. आदू थोडासा नाराज होतो आणि म्हणतो की तुमचं आधीच ठरलं होतं म्हणजे तुमचं बरोबर आहे बाबा, म्हणजे तुमचं ठरलं होतं, मी नाही त्यात. इंदू तुमचं हे चुकत आहे बरं का, मला ना तुम्ही तुमच्या टीममध्ये घेतच नाही, नेहमीचंच आहे तुमचं. इंदू म्हणते की आता तू परत वेड्यासारखं बोलू नको, चल आपल्याला शाळेला उशीर होतोय, नाहीतर महाले मास्तर आपल्याला परत बाहेर उभा करतील. असं म्हणून ते शाळेत जायला लागतात. यानंतर आपण पाहतो की वेंकू महाराज आणि शकुंतला बोलत असतात. वेंकू महाराज शकुंतला म्हणत असतात की आदू उत्तम मृदुंग वाजवतो. शकुंतला म्हणते की पण मृदुंग वाजवणाऱ्याने कीर्तन करू नये असं कुठे लिहिलं आहे का? यावर वेंकू महाराज म्हणतात की काय बोलते शकू, त्याला कसं कीर्तन शिकवणार मी, तो एवढं सलग बोलू तरी शकणार आहे का? शकुंतला म्हणते की अहो पण मोठ्या बाईंना वाटतं की त्याला जमेल, त्यांची इच्छा आहे तर शिकवा की. वेंकू महाराज म्हणतात की वहिनींची इच्छा आहे मला मान्य आहे, पण म्हणून त्याची जीभ जड आहे तर आहेच ना, त्याला कसं एवढं सगळं बोलता येईल. आणि शकुंतला त्याच्यासाठी डॉक्टरची गरज आहे, मी काय करणार त्यात. शकुंतला म्हणते की अहो इच्छाशक्ती असेल तर होतं सगळं. वेंकू महाराज म्हणतात की हे बघ, या सगळ्यासाठी खूप वेळ लागेल. शकुंतला म्हणते की प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. हे बघा, विठुरायाची इच्छा असेल ना तर आपला आदू नक्कीच मोठा कीर्तनकार होईल. आणि ती विचारते की कराल ना. वेंकू महाराज शांतपणे फक्त रामकृष्ण हरी म्हणतात. नंतर दुसरीकडे आपण पाहतो की मोठ्याबाई त्यांच्या खोलीमध्ये काहीतरी काम करत असतात. तेव्हा तिथे प्रेमनाथ मोठ्याबाई आवाज देत येतो आणि रडायला लागतो आणि रडत म्हणतो की सासूबाई हे काय आहे, या घरात मला कोणीच मान देत नाही, जो तो मला घालून पाडून बोलत असतो, सगळेजण माझा अपमान करत असतात. मोठ्याबाई घाबरून विचारतात की अहो पण झालंय काय. यावर प्रेमनाथ म्हणतो की तुम्ही तर थोडाफार मान देत होता मला, पण आपले थोरले सासरे बुवा थोडा पण मान देत नाहीत मला, घालून पाडून बोलतात. त्या दिवशी बघितलं ना, मी त्यांच्या पाया पडायला गेलो तरी अंगावर आले माझ्या, याला काय अर्थ आहे. अहो एकुलता एक तुमचा दिग्रजकरांचा जावई आहे ना मी, मला थोडीफार तरी मान द्या. मग आता तुम्ही पण मला बोलायला लागलात, प्लॅन फ्लॉप होतो, तोंडावर पडतात, याला काय अर्थ आहे. आणि रडत म्हणतो की मला आता एकही क्षण इथे थांबायचं नाही आहे, एकुलता एक जावयाला या घरात मानच नाही, आम्हाला इथे थांबायचंच नाही आहे, आम्हीच जातो. असं म्हणून तो जायला लागतो. मोठ्याबाई घाबरून म्हणतात की अहो थांबा, मी बोलते त्यांच्याशी, पण एवढं काय झालं आहे, मी तुमच्या वतीने त्यांची माफी मागते. आता प्रेमनाथ हसत मोठ्याबाईंना म्हणतो की घाबरलात ना, मी जाणार म्हटलं घाबरलात ना. मोठ्याबाई रागाने म्हणतात की काय फालतूपणा आहे, आणि हा असला फालतूपणा माझ्याबरोबर करायचा नाही हा. प्रेमनाथ हसत म्हणतो की हो, असाच रिकामा बसलो होतो, म्हटलं काय करायचं, मग म्हणलं चला सासूबाईंची गंमत करूया म्हणून आलो. मोठ्याबाई रागाने म्हणतात की तुम्ही रिकामे टेकडेच आहात, पण माझं तसं नाही आहे ना, मला भरपूर कामं असतात, यापुढे फक्त मुद्द्याचंच बोलायचं. प्रेमनाथ म्हणतो की हां, मुद्द्याचं आठवलं, ते आपलं तामणगावाला कीर्तनाचा कार्यक्रम झाला ना, तो एकदम बेस्ट आणि खणखणीत झाला. मोठ्याबाई म्हणतात की हो, तो कार्यक्रम एकदम खणखणीत झाला आणि ते खणखणीत पैसे व्यंकट भाऊजींनी दानपेटीत टाकले. आता प्रेमनाथ म्हणतो की हे काय तुम्ही दानपेटी लावलं आहे, सोडा ते, खरा मुद्दा तर पुढे आहे. आणि तो इकडे तिकडे बघून म्हणतो की काय आहे ना, त्या कार्यक्रमात तालुक्याचे अधिकारी आले होते, ते कीर्तन संपल्यानंतर काय म्हणाले माहिती आहे का. मोठ्याबाई विचारतात की काय. प्रेमनाथ सांगतो की म्हणाले की याच्या पुढे कीर्तनाचा कार्यक्रम बालकीर्तनकार असं ते बोलणार. इतक्यात मोठ्याबाई प्रेमनाथला थांबवत म्हणतात की अधोक्षज अंताजी दिग्रजकरच करणार, त्या कार्टीचं नावसुद्धा परत घ्यायचं नाही आहे बालकीर्तनकार म्हणून. प्रेमनाथ म्हणतो की मान्य आहे तुमचं, पण आपले महाराज अजून तयार झाले नाहीत ना, त्यांना तयारीत तरी होऊ द्या. मोठ्याबाई रागाने म्हणतात की हे असलं बोलायचं नाही आहे, मी काय बोलले, आता मी बोलले ते बोलले, काळ्या दगडावरची रेष. आणि विचारतात की कीर्तनकार कोण आहे. प्रेमनाथ हळूच सांगतो की अधोक्षज महाराज दिग्रजकर. आणि म्हणतो की अहो पण तुम्ही. मोठ्याबाई प्रेमनाथला थांबवत म्हणतात की विषय संपला, निघा आता. मग प्रेमनाथ तिथून निघून जातो. यानंतर आपण रात्री पाहतो की सगळी फंटा गँग मंदिरात एकत्र जमलेले असतात. मग घाऱ्या म्हणतो की पप्प्याने माती खाल्ली का. पप्प्या रागाने म्हणतो की घाऱ्या देव का रट्टे तुला. घाऱ्या घाबरून म्हणतो की नाही, मी विचारत होतो की माती आणलीस का. पप्प्या म्हणतो की नाही, माती आणली नाही, पण तू तुझं सामान आणलं का सगळं, रंगीत कागद, पताके.
घाऱ्या म्हणतो की हो मी ते सगळं आणलं आहे. अदू म्हणतो की पप्प्या तू आणि मी माती भिजवू, पण माती आणायचं काम मात्र तू कर. इंदू म्हणते की पायऱ्या, तटबंद, तोफा सगळं मी बनवेन आणि मावळे पण मीच बनवेन. तेव्हा तिथे गोपाळ मोठ्याने बच्चा पार्टी मास्टर माइंड इज हिअर असं म्हणत येतो आणि तो समोर येऊन म्हणतो की ऐका, आपला किल्ला एकदम जबरदस्त व्हायला पाहिजे. कसा जबरदस्त. आणि तो एक कागद दाखवत म्हणतो की हे असं स्ट्रक्चर असणार आहे, यामध्ये काहीही बदल होणार नाही. आणि सर्वांना म्हणतो की ज्याला ज्याला मी जे जे काम सांगेल त्याने ते काम करायचं. मी सांगेन तीच पूर्व दिशा. उगीच फालतूपणा कोणी डोकं चालवायचं नाही. आणि आर्टमध्ये मला अजिबात कॉम्प्रोमाइज नको आहे. हात तुमचे डोकं माझं, कारण मी या गेमचा मास्टर माइंड आहे. कोई शक. सगळे नाही म्हणून मान हलवतात. गोपाळ विचारतो की कोणाचं काही म्हणणं आहे का यावर. इंदू तिचा हात वर करते. सगळे इंदूकडे आश्चर्याने बघायला लागतात. गोपाळ रागाने विचारतो की काय. इंदू गोपाळसमोर येऊन हाताची घडी घालून मोठ्याने म्हणते की मला तुझा प्लॅन मंजूर नाही आहे. सगळेच आश्चर्याने इंदूकडे बघायला लागतात. आणि आजचा भाग इथेच संपतो.